पंत, सगळे जमले आहेत. आता आपण कोणाची वाट पाहत आहात? एक मोठी विदुषी येते आहे. पंचांग, ज्योतिष, होराशास्त्र यावर मोठे प्रभुत्व. शिवाय 18 पुराण, गीता मुखद्गत आहे त्यांना. चेहरा पाहून मागचा जन्म सांगतात, हात बघून भविष्य आणि नाडी पाहून रोग सांगतात. शिवाय मोठ्या सरकारी हुद्द्यावर. कोण? यज्ञेश्वर शास्त्री? असे यज्ञेश्वर शास्त्री 100 एका बाजूला आणि ही एक आसामी एका बाजूला. यावे यावे अलभ्य लाभ, यावे यावे. पंत, कशासाठी बोलवले? नरहरिपंत, आता आपणच भूदेव तारावा. आता आपणच धर्मशास्त्र वाचवावं. पंत, त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही. अहो, धर्मावर संकट येत राहतात, पण तो भगवंत सगळं तारून नेतो. अहो, त्या भगवंताने वणवेच्या वणवे गिळंकृत केले, त्याच्या ज्योतीचे काय? आता आपणच उपाय काढावा. पण पहिली ती शाळा बंद करावी. नाही, शाळा बंद करता येणार नाही. सांगतो त्या दुष्ट इंग्रजांना त्या ज्योती फुलेचे कार्य आवडायला लागले. तेव्हा नुसता विरोध करून शाळा बंद पाडणं आता शक्य नाही. मग करावे तरी काय? करावे काय? गंगाधर शास्त्री, लोकांना धर्माची ऊब द्यावी लागेल. रीती परंपरांना आतून कलही द्यावी लागेल आणि पाप पुण्याचं गाळप वाढवावं लागेल. आणि सर्वात महत्वाचं, गोर गरिबांच्या समोर देवाला सतत जागृत ठेवावं लागेल. त्यामुळे काय होईल? धर्मसूत्र आपल्या हाती असेल तर भूदेवाला भय नाही. हो, भय निर्माण झाले त्या कोण भटास बघा. नुसती शाळेची घंटा वाजली की त्यांना घाम फुटतो. अहो, त्या ज्योत्याच्या बायकोने एका निरीच्छ सच्छिल ब्राह्मणावर हात टाकला. हे बरे नाही झाले. शिवाय इंग्रजीतनं सुनावले. असे होते कधी कधी. अरे, एखाद्या बेडकाने सापाला पंजा मारला तर शेषाने हवालदिल होण्याचं काहीच कारण नाही. असे कसे म्हणतात? पूर्वी भूदेवाकडे रागाने जरी पाहिले तर ते ब्रह्मपातक सिद्ध व्हायचे. आणि आज एक शूद्र स्त्री भूदेवावर हात उचलते. तिचा नवरा हात उचलण्यात दजावतो. काय हे? भूदेवांचा धाक संपला नाही, धाक वाढेल. पण पंत, तुम्ही असे धास्तावू नका. असे कित्येक आले आणि गेले, पण धर्म स्थिर आहे. आणि हा नरहरी पंत सुद्धा. नाही, मला आता सहन होत नाही. त्या जोत्याचा सर्वनाश करायचा आहे. होईल, ही काही मोठी गोष्ट नाहीये पंत. प्रथम मला धर्मग्रंथात काही उपाय सापडतो का ते पाहू दे. उपाय तुम्ही शोधा, मी अपाय कसा होईल ते पाहतो.